यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। पिंपरी चिंचवड मधली बातमी आहे। पिंपरी चिंचवड शहरातल्या कुदळवाडी परिसरातल्या शिवसाई वजन काट्याजवळ एका भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 10 बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात। गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गोविंद, काय आताची परिस्थिती आहे? संदीप, अत्यंत भीषण आग आहे। रात्री मध्यरात्रीनंतर ही आग लागली। भंगार मालाची दुकान आहेत। वारंवार या परिसरामध्ये अशाच पद्धतीच्या आगीच्या घटना घडतात। मात्र या परिसरात जी भंगार मालाची अनधिकृत शेकडो दुकानं आहेत, शेकडो भंगार मालाची गोडाऊन आहेत, ती हटवल्या जात नाहीत आणि त्यामुळे ह्या घटना घडतात। मध्यरात्रीनंतर जी हे आग लागली तिथे आतापर्यंत 15 अग्निबंब च्या द्वारे ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। जी माहिती मिळते त्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीये। मात्र हे वारंवार घटना घडतात आणि त्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय। आता जी माहिती मिळते त्यानुसार आणखी काही तासानंतर ही आग आटोक्यात येईल। कोणतीही जीवितहानी नाही। या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आणि यानंतर जाणार आहोत वाशिममध्ये। पाणी टंचाई आणि चारा टंचाईनं ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपलं पशुधन कवडीमोल किमतीनं विकण्याची वेळ आली आहे। चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरची पुरेशी सोय नसल्यानं शेतकऱ्यांची पुरती दुर्दशा झाली आहे। वाशिमच्या जनावरांच्या बाजारात सर्वत्र ही स्थिती आहे। शेतकरी आपली जनावरं विकण्यासाठी आलेत आणि व्यापारी जनावरं घेताना जनावरांच्या किमती पाडून मागतायत। बाजारात शेतकरी गिऱ्हाईकच नाहीये, कारण बाजारात जनावरं घेण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कमी आहे। दुष्काळाचा हा गंभीर परिणाम पाहायला मिळतोय। जे गुरु याचे चाराचा तुटवडा असल्यामुळे गुरु विक्रीशी यायला लागले। भावाचा काय काय कमी जास्त गुरु विकणार, महाग विकणार, सस्ते विकायला आले। मग याच्यापेक्षा काय आकारतोंडी जरी आता जसं जसं कमी टाइम जात झालं नाही तसं तसं कमी विकतील। उन्हाळा जास्त होऊन राहिला ना, चाराचा तुटवडा आहे, पाणी नाही, त्यासाठी गुरु विक्री जास्त यायला लागले। चारा पाणी नसल्यामुळं भाव कमी झाले बैलाचे, त्यांच्यामुळं काय बैल इकनत काय नाही, त्याच्यामुळे परेशानी आहे आमची। दरवर्षी चांगले भाव राहतात, मालामुळे काय भाव नाही तर बैल घेणं कोणी गिराईक नाही, कमी मागा लागले। शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जगण्याचा प्रश्न आहे, त्यांना मुका जीव कसा जगवायचा हा प्रश्न पडलाय। अनेक शेतकऱ्यांना चारा टंचाईमुळे नाईलाजानं जनावरं विकण्याची वेळ आली आहे। बैलायला काही पुसायलाच तयार नाही कोणी, म्हणजे मालाचे भाव असे येते, बैलायला कोणी काही विचारत नाही तेवढे। मग झालं तर त्याचं ध्यान मग आता काय म्हणतात, हे मालायला भाव नाही तर पुन्हा बैल घेत नाही कोणी, मग ट्रॅक्टरवर करू म्हणतात। मग काय अशी एक भावना म्हणून नाही ते बैला इकडे रक्षण आहे। आपल्या शेतात मशागतीसाठी बैलांची गरज आहे, पण सध्या हे पशुधन जगवण्यासाठी हवा तेवढा चारा उपलब्ध नाहीये। जोडीला बाजारात पशुधनाला भाव नाहीये आणि चाऱ्याचे दर मात्र गगनाला भिडलेत। त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये जनावरांचे बाजार विक्रेत्यांनीच फुललेले दिसणार हे मात्र नक्की। किरण गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम।